श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात बाळा, हे नेहमी लक्षात ठेवा, जे विश्वास ठेवतात त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तू ठीक होईल. माझी वेळ योग्य आहे आणि मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. मी गोष्टीची व्यवस्था करत आहे. जेव्हा तुम्ही ती काळजी करता तेव्हा तेव्हा माझे संदेश, माझे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते मार्गदर्शन नक्कीच देतील. कारण त्यामुळे तुमचे मन स्थिर होण्यास आणि तुमच्या मनाला तो उत्साह प्राप्त होण्यास नेहमीच मदत होईल. तुमचा देव तुमची काळजी करत आहे तेव्हा संयम ठेवा, शांती ठेवा. सर्व काही नीट होणार आहे. तुम्ही ज्या आशीर्वादाचे वाट पाहत आहात ते आशीर्वाद तुम्हाला तुमच्या मार्गात मिळतील. देव म्हणतात, जर तुम्हाला संयम आणि शांती हवी असेल तर थोडा धीर धरा, कारण मी तुम्हाला सर्व काही देणार आहे. ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होणार आहे. देवाकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी गॉड इज ग्रेट लिहा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. जो कोणी स्वामीचा प्रिय बाळ या क्षणाला या स्वामी संदेशापर्यंत आला आहे त्याला विनंती आहे की त्यांनी हा संदेश न चुकवता संपूर्ण ऐकावा. त्यांना स्वामीचे आशीर्वाद प्राप्त होऊन त्याच्या घरातले ते क्लेश नष्ट होतील. सुख, समृद्धी आणि वैभवाने घर भरेल. तुम्ही जर हा संदेश शेअर केला तर तुम्ही भाग्यवंत ठराल. देव म्हणतात, बाळा मी तुला आज आज्ञा करतो की हा संदेश तू संपूर्ण ऐक आणि तुझे आशीर्वाद प्राप्त कर. कारण मी तुझ्या दिशेने पाठवलेले आशीर्वाद या संदेशामार्फत तुझ्यापर्यंत येत आहे. तुझी काळजी दूर व्हावी यासाठी मी या संदेशाची योजना करून तुझ्यापर्यंत देत आहे. तुम्ही ते खूप काही कष्ट सहन करून आजपर्यंत त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात जे तुम्हाला आजपर्यंत मिळाले नाही. पण आता इथून पुढे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुझ्या आशीर्वादाचा वाट पाहत आहे. ते सर्व काही तुझ्या चांगल्या कर्माद्वारे तुला प्राप्त होणार आहे. जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता आणि देवाजवळ ती प्रार्थना बोलता तेव्हा ती प्रार्थना मी ऐकत आहे. कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मी तुला कुठल्याही क्षणी एकटा सोडू इच्छित नाही. तुला जरी असे वाटत असेल की काही कष्टाच्या वेळेस, काही संकटाच्या वेळेस तू एकटाच लढत आहेस, पण बाळा हे तू विसरतोस की तुला धैर्य, तुला शांती आणि तुझे ते कार्य पूर्ण करण्याचा आशीर्वाद देखील मीच देत आहे. तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत राहून तुला साथ देत आहे. तुझा हात पकडून तुला तुझ्या ध्येयाकडे नेत आहे. बाळा विश्वास ठेव, मी कधीही कोणत्याही माझ्या प्रिय बाळाला एकटा सोडत नाही. स्वामीकडून तुम्हाला धैर्य आणि शांती प्राप्त करून घेण्यासाठी 2222 टाईप करा. माझे अनेक नाव अरुण तुम्ही पाहाल. तुम्ही ज्यावर श्रद्धा ठेवाल तेच रूप तुमच्या समोर येईल. आज जो कोणी मला लक्ष्मी रूपात पाहिल त्याच्या पुढे मी लक्ष्मी रूपात आलो आहे. तुम्ही मला माऊली रूपात हाक देता ना, मग आज मी तुमच्या पुढे माऊली रूपात आलो आहे. तुमच्या आशीर्वादासह मी तुमच्या समोर आलो आहे. तुम्हाला हवे असलेले तुमच्या आयुष्यात नक्कीच घडणार आहे. चिंता करू नका, काळजी करू नका. ती सर्व तुमच्या स्वामींना समर्पित करा आणि निश्चिंत राहा. तुमच्या मनातला त्या क्लेशाची, त्या संकटाची भीती वाटू देऊ नका, कारण माझा आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर येत आहे. देव म्हणतात, बाळा संघर्षापासून लढणे शिक, कारण ते संघर्ष तुझ्या जीवनातच त्याच्यासाठीच दिलेले असतात. देव तुझी परीक्षा घेत असतात. जर तू या परीक्षेत उत्तीर्ण होणार असेल तर तू त्याला लढा दे, कारण जर तुला उत्तीर्ण व्हायचे असेल तर तुला लढा देण्यासाठी तयार राहावे लागेल, सज्ज राहावे लागेल. माझ्या प्रिय बाळा मी ते सर्व काही सामर्थ्य तुला देत आहे. तुला आशीर्वादासह ती स्मृती देत आहे. कितीही कठीण परिस्थिती असो घाबरू नका. तुमचा निश्चय मागे घेऊ नका. पुढे पाऊल टाकत राहा, कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे यावर विश्वास ठेवा. देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे. जो कोणी यावर विश्वास ठेवेल त्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत राहतील. देव म्हणतात, बाळा तुझ्या विजयाची तारीख
ठरली आहे. तू ज्या दिशेने प्रयत्न करत आहे तिथे तुला मोठे यश संपादन होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव आणि एकटेच आपले प्रयत्न करत राहा आणि मी तुला साथ देईल. तुला त्या विजयापर्यंत मी घेऊन जाईल. मी तुझा हात धरून तुला ते सहाय्य देईल. माझी मदत तुला हर क्षणाला राहील. त्यामुळे पुढे जाताना घाबरण्याचे काहीही कारण नाही. तुझा विजय निश्चित आहे. तू त्या विजयापर्यंत पोचावा यासाठी मी तुझा मार्ग मोकळा करून देतो. त्या मार्गावर चालताना तुला अडथळे येणार नाहीत. काही खास खळगे लागणार नाही बाळा, कारण मी सोबत राहून तुझी सोबत करत आहे. तुम्ही मात्र संपूर्ण विश्वास ठेवा की विजय तुम्हालाच प्राप्त होणार आहे आणि तुमच्या देवावर देखील. जसा तुम्ही विश्वास पक्का ठेवा तितके तुमचे कार्य तुम्हाला सोपे होताना दिसून येतील. जो विजय तुम्ही प्राप्त करणार आहात त्यासाठी तुम्ही देवाची खूप काही प्रार्थना केलं आहे आणि मी तुमची प्रार्थना ऐकून तुमच्याकडे ते चमत्कार देत आहे. लक्षात ठेवा, मी दररोज शेवटपर्यंत तुझ्याबरोबर आहे. माझ्या शब्दामध्ये बरी करण्याची शक्ती आहे. माझ्या शब्दातील अलौकिक शक्ती तुम्हाला जीवन देऊ शकते आणि तुम्हालाच उंच करू शकते. ते आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे. विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा. मी जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तुमच्यासाठी अधिक आशीर्वाद आणि अधिक प्रेम घेऊन येत आहे. तेव्हा तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात. तुम्ही ज्या गोष्टीचा वाट पाहत होते आणि ती शांतता आनंद आपल्याला मिळाले नाही हे तुमच्या मनात होते ते आत्ता विसरून जा, कारण तुम्हाला मी सर्व काही प्रदान करणार आहे. तुमचे प्रियजन दररोज अधिक दूर होत आहे असे दिसत होते, परंतु मी ते चमत्कार घडवून त्यांना तुमच्याजवळ ठेवले. तुमचे देव तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या शेजारी आशीर्वादाचा सरा आहे. तुमचा जीव आणि आत्मा शांत करतो. सर्व दुःख दूर करतो. या पाण्यातून त्या दुःखाचे ते विचार धुवा आणि तुम्हाला पुन्हा कधीही ताण लागणार नाही. तुमच्या विश्वासाने चांगले परिणाम आणि सुखाचे जीवन तुला प्रदान करेल. आज मी तुला बरे केले आहे. तू माझ्यासाठी दार उघडले आणि मी तुझ्या घरात प्रवेश केला आहे. मी इथेच राहील. तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद आणि संरक्षण देईल. तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त आज मला तुझ्या थोडी उदासीनता जाणवत आहे, पण बाळा ते तात्पुरतं आहे. तुझ्या चेहऱ्यावर मी तेज स्मिताश्य पाहण्यासाठी इथे उपस्थित आहे. तेव्हा तू आनंदी हो, कारण आनंदाचे क्षण सुखाचे क्षण मी तुझ्यासाठी देऊ करत आहे. ते जर तू मनापासून स्वीकार केले तर तुझ्या मुखावर ते तेज दिसेल. तू दिव्य होशील आणि माझे आशीर्वाद प्राप्त होताना तू पासील. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी जे काही कठीण आहे ते मला दे आणि मी तुझ्यासाठी तुझे जीवन सोपे आणि सहज करील. सर्व काही तुला विपुल प्रमाणात प्राप्त होईल. जे कोणी माझ्याकडे त्या खूप काही कष्टासाठी प्रयत्न करत आहेत आणि खूप काही आर्थिक प्राप्तीसाठी मला प्रार्थना करत आहे त्यांना मी सांगू इच्छितो की त्याच्या आयुष्यात आता ते आर्थिक संपन्नता अनुभव करणार आहेत. त्याच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे. त्यांनी त्याच्या असलेल्या सर्व दुःखांना दूर करण्यासाठी माझा आशीर्वाद त्यांच्यासाठी कार्य करणार आहे. विश्वास ठेवा, मी तुमच्यासाठी सतत इथे उपस्थित आहे. देव म्हणतात, इथून पुढे तुझ्या आयुष्यातील प्रवास तू माझ्यासोबत करणार आहेस. माझी शक्ती तुला प्राप्त होईल. माझे आशीर्वाद सतत तुझ्यासोबत राहून तुला सुरक्षित करतील. अनपेक्षित लाभ तुझ्या दिशेने येत आहे ते स्वीकार करण्यासाठी सज्ज राहा बाळा. तू हा संदेश संपूर्ण ऐकला आहे तेव्हा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आहे. प्रेमाचे आशीर्वाद. तुम्ही जे काही माझ्याकडे मागू इच्छिता त्यांना ते प्रेम प्राप्त होईल. त्या प्रेमातले ते सुसंवाद तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात. तुला ते नाते अधिक प्रिय आहे, मला हे माहीत आहे. त्यामुळे आता काळजी करणे सोडा. तुमचे ते नाते अधिक प्रेमासह तुला दिल्या जाईल. आता इथून पुढे तुमच्यात जे काही होतील ते फक्त सुसंवाद होतील आणि क्लेश संकट दोष नाहीसे होतील. तुमचा विश्वास आहे ना, तर मग सर्व काही आशीर्वाद स्वीकार कर. तुमचे कल्याण होईल. ज्यांनी कुणी स्वामीप्रिय बाळाने या संदेशाला श्रद्धेने ऐकले आहे त्याच्यावर स्वामी देव निरंतर कृपा करून त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. त्याच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आनंदी ठेवो. ही स्वामी
स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमचे आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी स्वामी देव तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.